नेक्स्ट कन्सेप्ट थर्मोडायनामिक्समधील तो आहे हीट फ्लोज फ्रॉम कोल्डर रिजन टू अ हॉटर रिजन. ठीक आहे, हीट फ्लोज फ्रॉम कोल्डर रिजन टू अ हॉटर रिजन. पण आपण तर असं पाहिलं आहे की जेव्हा हीट फ्लो होते काय होते, हीट फ्लो होते, इट फ्लोज फ्रॉम अ हॉट रिजन टू अ कोल्ड रिजन. हीट फ्लोज फ्रॉम अ रिजन विच इज ॲट हायर टेम्परेचर टू अ रिजन विच इज ॲट लोअर टेम्परेचर. बरोबर ना. आणि हा फ्लो कुठपर्यंत होतो, टिल द इक्विलिब्रियम इज रिच ऑर द टेम्परेचर बिकम्स इक्वल. ठीक आहे, हे तर आपल्याला जनरली समजून जातं की हीटचा फ्लो नेहमी हॉट रिजनकडून कोल्ड रिजनकडे, हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे होतो. बरोबर आहे, जास्तकडून कमीकडे होतो इन जनरल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जर पाहिलं तर जेव्हा एअर फ्लो होते, एअर ऑल्सो फ्लोज फ्रॉम अ रिजन विच इज ॲट हायर प्रेशर टू अ रिजन विच इज ॲट लोअर प्रेशर. बरोबर आहे, हाय प्रेशर झोनकडून लो प्रेशर झोनकडे, म्हणजे पुन्हा जास्तकडून कमीकडे. बरोबर आहे का. त्याच्यानंतर आपण वाटरचा जो जनरल फ्लो राहतो तो कसा राहतो, फ्रॉम हायर प्लेस टू अ लोअर प्लेस. जे प्लेस उंचावरचं आहे तिथून पाणी फ्लो होते. बरोबर आहे, जे उंचावर तिथून पाणी काय होते, फ्लो होते टू अ रिजन विच टू अ लोअर प्लेस आणि हे काय तर एक हायर प्लेस आहे. ठीक आहे, वॉटर फ्लो. पण मला सांगा आता एखाद्या वेळेस सपोज, ठीक आहे, वॉटर या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, हे काय तर सपोज वॉटर अवेलेबल आहे आणि ते आपल्याला वर चढवायचं आहे, तर मग ते आपोआप होते का. हे जे आहे फ्रॉम हायर प्लेस टू अ लोअर प्लेस, ही प्रोसेस आपोआप होते वॉटर फ्लोची. पण जे पाणी सपोज आपल्याला खाली किंवा घरीसुद्धा आपण खाली टाकीमध्ये जर पाणी आहे ते जर वर चढवायचं असेल तर ते आपोआप नाही होत. त्याच्यासाठी एक्सटर्नल वर्क परफॉर्म करावं लागतं. काय परफॉर्म करावं लागतं, एक्सटर्नल वर्क परफॉर्म करावं लागतं. आपल्याला मोटर लावावी लागते. बरोबर, मोटर पंप आपल्याला लावावा लागतो. म्हणजे जी गोष्ट जनरली अशी होते की फ्रॉम अ रिजन विच इज ॲट हायर प्लेस टू अ रिजन विच इज ॲट लोअर प्लेस, फ्रॉम हाय प्रेशर झोन टू लो प्रेशर झोन, हीट फ्लोज आपल्याला मुख्यतः हे पाहायचं आहे. ठीक आहे, हीटसुद्धा फ्लो होते फ्रॉम हॉट रिजन टू कोल्ड रिजन. पण आता थोडा कॉन्व्हर्सली विचार करा. ठीक आहे, कॉन्व्हर्सली म्हणजे काय, आपल्याला हीट फ्लो घडून आणायचा आहे फ्रॉम कोल्ड रिजन टू अ हॉट रिजन, फ्रॉम कोल्ड रिजन टू अ हॉट रिजन, अशा प्रकारचा आपल्याला फ्लो घडून आणायचा आहे. मग जसं आता इथे पाणी फ्लो होत असताना, वॉटर फ्लो होत असताना हायर प्लेस टू लोअर प्लेस आपोआप जात होतं. पण लोअर प्लेसकडून जर पाणी वर चढवायचं असेल तर आपल्याला काय परफॉर्म करावं लागते, एक्सटर्नल वर्क. म्हणजे ह्या ज्या तिन्ही एक्झाम्पल मी घेतलेल्या आहेत ह्या गोष्टी रिव्हर्स वेने सुद्धा होऊ शकतात. पण काय करावं लागतं, एक्सटर्नल वर्क हॅज टू बी परफॉर्म. एक्सटर्नल वर्क हॅज टू बी परफॉर्म. कोणीतरी असं असायला पाहिजे की जो एक्सटर्नली काय करेल, वर्क करेल आणि तो जो वर्किंग सबस्टन्स आहे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काय करेल, काम करेल, किंवा हीट फ्लो करेल कुठून तर कोल्ड रिजनकडून टू हॉट रिजनकडे, फ्रॉम कोल्ड रिजन टू हॉट रिजन. ओके, एक्सटर्नल वर्क हॅज टू बी परफॉर्म, आणि आपला खरं तर जो कन्सेप्ट आहे तो असा आहे की हीट फ्लो फ्रॉम कोल्डर रिजन टू हॉटर रिजन. आता हे जी प्रोसेस आहे ही तर नॅचरल आहे, बरोबर ना. हॉटर रिजन टू कोल्डर रिजन, जेव्हा आपण चहाचा कप जर मी इथे जर ठेवला आहे या ठिकाणी, चहा हॉट आहे आणि एन्व्हायरमेंट काय आहे तर लोअर टेम्परेचरला आहे, तर हीट विल फ्लो फ्रॉम अ रिजन विच इज ॲट हायर टेम्परेचर टू अ रिजन विच इज ॲट लोअर टेम्परेचर, ते नॅचरल. पण आता जर आपल्याला हीट फ्लो घडून आणायचा कोल्डर रिजनकडून हॉटर रिजनकडे, किंवा हीट फ्लो फ्रॉम अ लोअर टेम्परेचर टू अ हायर टेम्परेचर, मग कशा प्रकारे होऊ शकते, बाय डुईंग वर्क, काहीतरी वर्क घडून आणावं लागेल, वर्क ऑन द सिस्टीम, बाय डुईंग वर्क ऑन द सिस्टीम. आणि सिस्टीम म्हणजे काय तर आपल्यासाठी काय असेल, वर्किंग सबस्टन्स असेल. काय असेल, वर्किंग सबस्टन्स असेल. बिकॉज इट इज द वर्किंग सबस्टन्स विच ॲब्झॉर्ब्स इट और रिलीज इट. ओके, आता मग वर्क करायचं आहे, ऑन द सिस्टीम करायचं, वर्किंग सबस्टन्सवर करायचं, तर हे कशा प्रकारे केलं जातं, तर अचूट बाय, सर्वात महत्त्वाचे वर्ड आहे, बाय फेज चेंज ऑफ फ्लुइड. त्या फ्लुइडलाच म्हटलं तर रेफ्रिजरंट, किंवा आपल्यासाठी खरं तर हा जो रेफ्रिजरंट आहे तोच आपल्यासाठी काय असेल, वर्किंग सबस्टन्स असेल. काय असेल, वर्किंग सबस्टन्स असेल. बघा काय म्हटलं आपण की हीट फ्लो फ्रॉम colder region to a hotter region, from a region which is at lower temperature to a region which is at already higher temperature. म्हणजे जिकडे हायर आहे ऑलरेडी टेम्परेचर तिकडे पुन्हा हीट,
पाठवायचे आहे हे नॅचरली होणार नाही, हे घडून आणावं लागेल. कशा प्रकारे घडून आणायचं आहे तर बाय डुईंग वर्क ऑन द सिस्टीम अँड धिस प्रोसेस इज अचीव्ड बाय फेज चेंज ऑफ अ फ्लुइड ऑर रेफ्रिजरंट. काय म्हटलं फेज चेंज. आता फेज चेंज म्हणजे काय, आपल्याला जसं आपण सॉलिड लिक्विड आणि गॅसियस स्टेट, सॉलिड लिक्विड आणि गॅसियस स्टेट, आपल्याला याचं काम आहे लिक्विड टू गॅसेस, गॅसेस टू लिक्विड. ओके, मग फेज चेंज मला सांगा, लिक्विड आहे, लिक्विडमधून एक सबस्टन्स आहे जो की लिक्विड स्टेटमध्ये आहे, जो की कशामध्ये आहे लिक्विड स्टेटमध्ये आहे. तो जर आपल्याला गॅसेसमध्ये आणायचा असेल, कशामध्ये आणायचा असेल गॅसेसमध्ये आणायचा असेल तर याला हीट द्यावी लागेल ना, याला हीट द्या. लिक्विड टू गॅसेस यालाच काय म्हटलेलं आपण फेज चेंज म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे आपण फेज चेंज म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता बघा लिक्विड टू गॅसेस करायचं आहे म्हणजे फेज चेंज करायचं आणि लिक्विड टू गॅसेस जर करायचं असेल तर याला व्हेपरायझेशन, याला म्हणू आपण व्हेपरायझेशन. पण व्हेपराईज करण्यासाठी, लिक्विडला गॅस करण्यासाठी म्हणजे व्हेपराईज करण्यासाठी कशाची गरज आहे, नीड्स हीट. कशाची गरज आहे, हीटची गरज आहे. किंवा आपण म्हणू की कशाची गरज आहे, एनर्जीची गरज आहे. कशाची गरज आहे, एनर्जीची गरज आहे. मग आपला कन्सेप्ट बघा कसा आहे, तर काय केलं जातं समजा की जो रिजन आपल्याला जो कोल्डर रिजन आहे, ठीक आहे, जो कसा रिजन आहे कोल्डर रिजन आहे. समजा हा कोल्डर रिजन आहे ना, हा कोल्डर रिजन आहे. ठीक आहे, कोल्डर रिजन. ठीक आहे, याच्या कॉन्टॅक्टमध्ये एकदम सिम्पल याच्यामध्ये सांगत आहे मी सध्या, याच्या कॉन्टॅक्टमध्ये काय असेल तर वर्किंग सबस्टन्स असेल किंवा मी हे जे एक सिम्पल ट्यूब दाखवली आहे याच्यामध्ये रेफ्रिजरंट आहे. काय तर रेफ्रिजरंट आहे. हा रेफ्रिजरंट काय करतो की जेव्हा तो कोल्डर रिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो ना, कोल्डर रिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा तो जो रेफ्रिजरंट आहे किंवा तो जो वर्किंग सबस्टन्स आहे तो लिक्विड स्टेटमध्ये असतो. तो कशामध्ये असतो, लिक्विड स्टेटमध्ये असतो. तो काय करतो, या कोल्डर रिजनमधून हीट ॲब्झॉर्ब करतो. बघा काय म्हटलं मी, कोल्डर रिजनकडून हीट ॲब्झॉर्ब करतो किंवा येथे काय होते तर ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट होते. ठीक आहे. मग आता हीट ॲब्झॉर्ब झाली की हा जो लिक्विड आहे, लिक्विड ट्रान्सफॉर्म इंटू गॅसियस स्टेट. बट for this phase change there is a need of energy and this energy is absorbed from a region which is at colder region. मग या कोल्डर रिजन कडून जर हीट ॲब्झॉर्ब केली तर हा कोल्डर रिजन काय होते, कूल्स डाऊन फर्दर. ठीक आहे, कूल्स डाऊन फर्दर. मग हा जो वर्किंग सबस्टन्स आहे ना, हा वर्किंग सबस्टन्स मग कोल्डर रिजनच्या कॉन्टॅक्टमधून पुढे जातो. वर्किंग सबस्टन्स कुठे तर इन कॉन्टॅक्ट विथ द हॉटर रिजन. इन कॉन्टॅक्ट विथ द हॉटर रिजन काय येतो तर हा वर्किंग सबस्टन्स येतो किंवा त्याला रेफ्रिजरंट म्हटलं. बघा हा जो रेफ्रिजरंट आहे, हा रेफ्रिजरंट काय करतो मग हॉटर रिजनकडे आला की त्याने जे ॲब्झॉर्ब केलेली हीट आहे ना, ही हीट रिजेक्ट करतो. रिजेक्ट करतो कोणाला, रिजेक्ट टू द हॉटर एन्व्हायरमेंट. हॉटर सराउंडिंग. आपल्याला तेच तर पाहिजे होतं की कोल्डर रिजनकडून हीट ॲब्झॉर्ब करायची आहे आणि ते रिजेक्ट करायचे आहे कोणाला, हॉटर एन्व्हायरमेंटला, हॉटर सराउंडिंगला. मग याच्यासाठी जे आपण म्हटलं आहे की काय काय केलं जातं, मग बघा वर्क केलं जातं बाय डुईंग वर्क ऑन द सिस्टीम. फेज चेंज जे मी म्हटलं की जो फेज चेंज कसा आणला जातो रेफ्रिजरंटचा, तो हा जो रेफ्रिजरंट आहे म्हणजे हा जो हीट ॲब्झॉर्ब करणारा जो वर्किंग सबस्टन्स आहे तो जो कोल्डर रिजन आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. इथून तो हीट ॲब्झॉर्ब करतो. इथून हीट ॲब्झॉर्ब केली की त्याची फेज चेंज होते, लिक्विड टू गॅसियस स्टेट होते. आणि एकदा याने हीट ॲब्झॉर्ब केली की हा जो रेफ्रिजरंट आहे तो हॉटर रिजनला काय करतो, हीट रिजेक्ट करतो. हीट इज रिजेक्टेड टू द हॉटर एन्व्हायरमेंट ऑर सराउंडिंग. आणि जो कोल्डर रिजन आहे तो पुन्हा काय होतो, कूल डाऊन होतो. नॅचरली काय झालं असतं की जे हॉटर रिजन आहे ना, हॉटर रिजनकडून हीट फ्लो झाली असते कोणाकडे, कोल्डर रिजनकडे. तो फर्दर कूल डाऊन नसता झाला, तो पुन्हा काय झाला असता, गरम झाला असता. पण आपण हे फोर्स इव्हॅपोरेशन आहे. हे इव्हॅपोरेशन आपोआप नाही होत आहे. याच्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल वर्क परफॉर्म करायचं आहे बाय डुईंग वर्क ऑन द सिस्टीम अचीव्ड बाय फेज चेंज ऑफ अ फ्लुइड. हे वर्ड खूप महत्त्वाचं आहे, फेज चेंज ऑफ अ फ्लुइड रेफ्रिजरंट. बरोबर आहे का. फेज चेंज कशाप्रकारे केलं जातं तर रेफ्रिजरंट इज फोर्स टू इव्हॅपोरेट. तो आपोआप इव्हॅपोरेट होत नाही, त्याला फोर्स टू इव्हॅपोरेट. रेफ्रिजरंट इज फोर्स टू इव्हॅपोरेट. ओके. आणि इव्हॅपोरेशन झालं म्हणजे तो
गॅसेस स्टेटमध्ये आला की नंतर त्याचं पुन्हा कंडेन्सेशन होतं. म्हणजे कंडेन्सेशन होतं म्हणजे गॅसेसचा जो ट्रान्सफॉर्म ते पुन्हा लिक्विडमध्ये होतं. ठीक आहे. हा लिक्विड पुन्हा काय करेल, कोल्डर रिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. इथून पुन्हा काय करेल, हीट ॲब्झॉर्ब करेल. पुन्हा तो काय होईल, गॅसेस स्टेटमध्ये होईल. गॅसेस स्टेटमध्ये आला की पुन्हा तो काय करेल, हीट रिजेक्ट करेल. पुन्हा तो कंडेन्स होईल. पुन्हा तो काय होईल, कंडेन्स होईल. कंडेन्सेशन म्हणजे काय, गॅसेस इंटू लिक्विड. गॅसेस इंटू लिक्विडमध्ये जाईल. बरोबर आहे ना. आणि कंडेन्सेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला खरं तर गॅसेस टू लिक्विड होत असताना तर या ठिकाणी काय करेल, तर लिक्विड टू गॅस होताना जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली असेल तर गॅसेस टू लिक्विड होताना तेवढीच हीट काय करावी लागेल, रिलीज करावी लागेल किंवा हीट काय करावी लागेल, रिजेक्ट करावी लागेल. काय करावी लागेल, रिजेक्ट करावी लागेल. इन शॉर्ट बघा काय, तर जो रेफ्रिजरंट आहे किंवा जो वर्किंग सबस्टन्स आहे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी कोल्डर रिजन आहे, आणि या ठिकाणी आपण म्हणू की हॉटर एन्व्हायरमेंट आहे. काय तर हॉटर एन्व्हायरमेंट, ठीक आहे. मग काय तर जे काय ते इट इज ऑल अबाउट द रेफ्रिजरंट फेज चेंज. हा जो रेफ्रिजरंट आहे हा कशा प्रकारे, लिक्विड टू गॅसेस स्टेट, गॅसेस टू लिक्विड. आता लिक्विड टू गॅसेस स्टेटमध्ये कन्व्हर्ट करताना त्याला ते व्हेपराईज होतं, तर त्याला कशाची गरज आहे, हीटची. तर हे जे हीट ॲब्झॉर्ब्ड आहे, दिस हीट इज ॲब्झॉर्ब फ्रॉम अ कोल्डर रिजन. नाव इट इज अ gaseous form. Refrigerant is in the gaseous form. This gaseous substance or gaseous refrigerant rejects heat by condensation होते. काय होते, कंडेन्सेशन होते. कंडेन्सेशन म्हणजे गॅसेसचं रूपांतर पुन्हा लिक्विडमध्ये होते. मग लिक्विड टू गॅसेस करताना हीट ॲब्झॉर्ब करावी लागते, तर गॅसेस टू लिक्विड करताना हीट काय करावी लागते, रिजेक्ट करावी लागते. आणि हेच हीट रिजेक्ट केलं जाते टू द हॉटर एन्व्हायरमेंट. ठीक आहे. म्हणजे फेज चेंज होत राहते. बरोबर. फोर्स टू इव्हापोरेट होते बाय डिक्रीजिंग द प्रेशर. एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो की डिक्रीज प्रेशर केल्याने तो एखादा सबस्टन्स इव्हापोरेट कसा होतो. आपल्या घरी जे LPG असते, या LPG हा आतमध्ये लिक्विफाईड असते आणि अंडर हाय प्रेशर असते. प्रेशर भरपूर जास्त असते. इथे रेग्युलेटर असते. ठीक आहे. आणि एकदा रेग्युलेटर ऑन केला आणि तो गॅस नळीमध्ये आला की तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये येतो. प्रेशर कमी होऊन जातो आणि प्रेशर कमी झालं की आतमधला जो लिक्विड गॅस आहे तो आपोआप कशामध्ये होऊन जातो, गॅसेसमध्ये होऊन जातो. काय समजायला पाहिजे, इफ द प्रेशर इज डिक्रीज देन द सबस्टन्स इज ट्रान्सफर फ्रॉम लिक्विड टू गॅसियस स्टेट. मग उलटं जर आपण विचार केला तर हा जो गॅसेस आहे, या गॅसेस सबस्टन्सवरचं जर आपण प्रेशर इन्क्रीज केलं तर पुन्हा तो लिक्विड व्हायला पाहिजे. लिक्विड व्हायला पाहिजे. ओके. सो इट इज फोर्स टू इव्हापोरेट अँड देन कंडेन्स. म्हणजे इव्हापोरेशन आणि कंडेन्सेशन ह्या प्रोसेसेस चालू असतात. इव्हापोरेशन बाय डिक्रीजिंग द प्रेशर, कंडेन्सेशन बाय इन्क्रीजिंग द प्रेशर. रेफ्रिजरंट मग एक्स्ट्रॅक्ट हीट ऑफ इव्हापोरेशन फ्रॉम द कोल्डर रिजनकडूनच काय करते, तर हीट ऑफ इव्हापोरेशन एक्स्ट्रॅक्ट करते. बरोबर आहे. आणि रिजेक्ट्स इट टू द हॉटर रिजन, जे मी याच्या अगोदर सांगितलं आता. बरं काय. मग कोल्डर रिजनकडून हीट एक्स्ट्रॅक्ट केल्याने काय होते, तर तो रिजन फर्दर कूल डाऊन होतो. आणि या प्रोसेसमध्ये काय होते, ते इन जनरल एनर्जी इज पंप फ्रॉम, एनर्जी कुठून काढली, कोल्डर रिजनकडून काढली आणि कोणाला रिजेक्ट केली, टू अ हॉटर रिजन. परंतु हे आपोआप होणार नाही, हे घडून आणावं लागतं. हे फोर्स इव्हापोरेशन आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे, इव्हापोरेशन कंडेन्सेशन. इव्हापोरेशन म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये जाण्यासाठी हीट पाहिजे. ते हीट ॲब्झॉर्ब केला जाते कोल्डर रिजनकडून आणि नंतर कंडेन्सेशन होताना जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली आहे तेवढीच हीट रिजेक्ट केला जाते कोणाला, टू द हॉटर रिजन. तर हा कन्सेप्ट आहे हीट फ्लो फ्रॉम अ कोल्डर रिजन टू अ हॉटर रिजन. आणि हाच कन्सेप्ट आहे एअर कंडिशनिंग असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल. ठीक आहे. तर हे आपण आता पाहणार आहे पुढे.